दहशतवादी हल्ल्यासंदर्भातल्या अपडेट्स संदर्भातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी। पाकिस्तान लष्कराची रात्री सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक। पाक लष्करानं राजकीय पक्षांना वाढलेल्या तणावाची माहिती दिली। युद्धाच्या भीतीनं पाकिस्तान घाबरला। लष्कर आणि काश्मीर पोलिसांकडून दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त। सुरनकोट जंगलातील दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त। संयुक्त कारवाईमध्ये 5 आयईडी आणि इतर साहित्य जप्त। पहलगाम हल्ल्याचा आणखीन एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। बाजारपेठेमध्ये बसवलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये हल्ल्याची घटना कैद। व्हिडिओमध्ये पर्यटक पळत असल्याची दृश्य कैद। भारताचा पाक विरोधात अजून एक कठोर निर्णय। भारतानं बगलिहार धरणातून चिनाब नदीचं पाणी थांबवलं। बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आलाय। चिनाबचं पाणी रोखल्यानंतर भारत अर्थात झेलमचंही पाणी रोखणार। पाकिस्तानच्या तोंडाला फेस आणणारा भारत सरकारचा आणखीन एक निर्णय। राजौरी पूंछ पहलगाम हल्ले एकमेकांशी संबंधित असल्याचा एनआयएला संशय। राजौरी हल्ल्यातील 2 दहशतवाद्यांची एनआयएकडून नुकतीच चौकशी। दोघांना पहलगाम हल्ल्याच्या नियोजनाची पूर्व माहिती असल्याचा संशय। भारत आणि पाकिस्तानमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। पाकिस्तानी सैन्याकडून सलग 11व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर। अटारी बॉर्डरवर सलग 3ऱ्या दिवशी शुकशुकाट। पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या नागरिकांची संख्या घटली।